तव तेजाचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत उजळून टाकू कुसू पाणीपत। जय शिवराय मित्रांनो, मी शिवख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी। कथेचे निवेदक आहेत छत्रपती शिवाजी महाराज। भले बहादर, रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांगता किल्ला घेतलास। नेतोजी काकांनी खंडोजीची पाठ थोपटली। वय वय माझंच चुकलं, खंडोबा माफ कर पोरा। बैठकीत आपण खंडोजीचा अपमान केल्याची याद दादाजींना झाली असावी। खंडोजी हात जोडत हसला, पण आमच्या तलवारी उपाशी राहिले की मर्दा। दुश्मनांच्या गर्दनी कापायाऐवजी गवत कापाया लावले। आता इतक्या गवताचं करायचं काय? तानाजीच्या त्या मिश्किल बोलण्यावर आमच्या सहित सगळी गर्दी मनमोकळी हसली। तानाजी तलवारीची भूक भागवायला अशा कित्येक मोहिमा आपली वाट बघत आहेत आणि राहिला विषय या गवताचा। आपली मेहनत व्यर्थ जाणार नाही। हे गवत ज्या कामासाठी आले तेच काम पूर्ण करा। गड आपला झाला, शेकारून दुरुस्त करा। दादाजी काका, ही जिम्मेदारी तुमची। गडाचा चोख बंदोबस्त राखा। गडावर असणारे आधीचे सैनिक आपल्या बाजूने यायला तयार असतील तर त्यांना अभय द्या। किल्लेदाराची हक्कलपट्टी करा। आमच्या तोंडून भराभर हुकूम सुटत होते। आम्ही खंडोजीकडे गेलो। आम्हाला येताना बघून आदवीने त्याची झुकलेली मान आणि वाकलेले खांदे सरळ करीत आम्ही त्याच्याकडे बघितले। त्याला काय बोलणार होतो आम्ही? आमच्या तोंडून फक्त एकच शब्द बाहेर पडला, शाब्बास। आम्ही रोडेश्वर घेतल्याची गोड बातमी शिवकाकरवी आऊसाहेबांना पाठवली होती। 3 दिवस गडावर मुक्काम करून गडाची सगळी व्यवस्था लावून आम्ही लाल मालात आलो तेव्हा आऊसाहेबांनी आमच्या स्वागताची जय्यत तयारी करून ठेवली होती। आऊसाहेबांना वर्दी मिळताच त्या दरवाजावर आमच्या स्वागतासाठी आल्या। आम्ही पाय उतार होऊन धावत जाऊन आऊसाहेबांच्या त्या पावन चरणांची पायधूळ मस्तकी लावली। यशवंत व्हाल। आई भवानीचा आशीर्वाद डोक्यावर आणि रोडेश्वराचे हात पाठीवर घेऊन फिरता आहात। तुम्हाला आम्ही काय आशीर्वाद देणार? आम्ही हसून त्यांचा तो गोल फिरून आमच्यापर्यंत पोहोचलेला आशीर्वाद स्वीकारला। गड कसा मिळवला हे आऊसाहेबांना माहीत होते, तरी आईच्या ममतेने त्यांना तो प्रश्न विचारायला भाग पाडले। सर्व सुरक्षित आहे ना? आम्ही हसत उत्तर दिले, हो। अगदी घाई गडबडीने गड चढून दमावे इतके कष्ट सुद्धा पडले नाहीत। आऊसाहेब प्रसन्न हसल्या। शेजारच्या कुणबिनीने आणलेले ताट त्यांनी स्वतः हातात घेऊन त्या आम्हाला ओवाळू लागल्या। आऊसाहेब, तुम्ही ओवाळायला घेतलेच आहे म्हणून आम्ही तुम्हाला थांबवत नाही, नाहीतर आमच्या ह्या विजय औक्षणाचा पहिला मानकरी खंडोजी आहे बरं का। आम्ही खंडोजीकडे बघितले। तो लाजून खाली बघत होता। लेकराची करामत आईला ठाऊक नाही असे थोडीच होईल। आलंय आमच्या कानावर, खंडोजी असा पुढे ये। खंडोजी कसाबसा पुढे आला। ज्यांना खंडोजी साक्षात आई भवानी मानत होता अशा खुद्द आऊसाहेब त्याचे औक्षण करीत होत्या। दिवेच्या उजेडात त्याचे अश्रू चमकले। आमच्या नजरेतून ते सुटू शकले नाहीत। खंडोजी पोरा, तुझा मान झाला पाहिजे, सांग काय बक्षीस देऊ? आऊसाहेबांनी त्याची इच्छा विचारली। आऊसाहेब, जशी आज पोरा म्हणून हाक मारलीत अगदी तशीच आयुष्यभर पोरा म्हणून हाक मारा आणि ह्या पायापासून कधीबी वेगळं करू नका, इतकीच बक्षीस द्या। आऊसाहेबांनी आरतीचे ताट बाजूला उभ्या असलेल्या कुणबिनीच्या हातात दिले। खंडोजीला उठवले आणि त्या खंडोजीकडे बघत मायेने बोलल्या, तुला तुझे बक्षीस मिळाले म्हणून समज। कितीही मोठा झालास तरी आमच्यासाठी तू लेकरूच राहशील। एक विजय पदरी पडून आम्हाला शांत राहणे जमणार नव्हते। यश धारदार हत्यारासारखे असते। हातात पडलेल्या पहिल्या यशाला पुढच्या यशाची धार लावत राहिले नाही तर पदरी पडलेले यश आणि तो मिळवणारा यशवंत दोघांचीही धार बोथट होऊन जाते। आमच्या गाठीला धारकऱ्यांची संख्या वाढत चालली होती। चौबाजूने व्याप वाढत चालला होता। आम्हीच तो वाढवला होता।
लाल मालाकडे लोकांच्या येणाऱ्या लोंढा वाढत होता. लोक आमच्या पायावर निष्ठा वाहत होते, परंतु बिनपगारी निष्ठा किती दिवस टिकणार? भूक लागलेल्या व्यक्तींच्या पोटाला अन्न देऊन त्यांना समाधानी करता येते. त्यांना स्वप्न दाखवून ध्येयाच्या मोठ्या गोष्टी करून सुकवता येत नाही. आमच्या समोर सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला होता, तो नेमका हाच होता. स्वराज्याचा डोलारा वाढत होता, आम्हाला तो अजून वाढवायचा होता, परंतु तो टिकवायचा कसा हा प्रश्न आम्हाला रात्रंदिवस सतावत होता. प्रशासन चालवायचे, फौज उभी करायची, त्यांच्यासाठी हत्यारांची निर्मिती करायची, पागा सजवायच्या, अडलेल्या रयतेला प्रसंगी मदत करायची, हे सर्व फक्त विचार करून पूर्वत्वास जाणारे नव्हते. त्यासाठी मोठे भांडवल लागणार होते. आम्ही कोणी भांडवलदार नव्हतो, प्रस्थापित नव्हतो. या सर्वांचा खर्च आमच्या 36 गावच्या जागिरीवर झेपणारा नव्हता. रयत आम्हाला राजे म्हणत होती. राजाला प्रजेच्या समस्या मन लावून ऐकाव्या लागतात आणि धन लावून सोडाव्या लागतात. राजाला स्वतःच्या समस्या प्रजेला सांगून चालत नाहीत. राजा कमजोर आहे हे प्रजेला जेव्हा समजते तेव्हा त्या राजाचे अंधपतन सुरू झालेले असते. आमच्या समोर उभा राहिलेला भांडवलाचा बेसूर प्रश्न कसा सोडवायचा याचा विचार आम्ही रात्रंदिवस करत होतो. सापर्यंत समस्येचा तोडगा काढण्यासाठी आऊसाहेबांनी सर्व प्रमुख मंडळींची बैठक बोलवली. बैठकीला दादाजी गुप्ते, दादाजी कोंडदेव, नेतोजी काका, निळो सोनपंत, शामराव निळकंठ, सोनपंत डबीर काका अशी हुशार आणि अनुभवी मंडळी जमली. आऊसाहेबांच्या सांगण्यावरून आम्ही आमचा प्रस्ताव बैठकीत मांडला आणि समस्येच्या समाधानासाठी सूचना द्याव्यात अशी विनंती केली. प्रत्येकजण आमच्या स्वभाव आणि कुवतीप्रमाणे आपले प्रस्ताव आऊसाहेबांसमोर ठेवू लागले. दुष्काळामुळे भरपूर जमीन अजूनही पडून होती. ती वैद्याखाली आणावी म्हणजे उत्पन्न वाढेल, प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल, स्वराज्याला अधिक कर मिळेल असा प्रस्ताव प्रशासनात अनुभवी असणाऱ्या दादोजी पंतांनी मांडला. पंतांचा प्रस्ताव रास्त होता, परंतु तो प्रस्ताव अंमलात आणण्यासाठी सुद्धा मुबलक प्रमाणात भांडवल तिजोरीत असण्याची गरज होती. जिथे अडात नाही तिथे पोऱ्यात तुर्तास तरी येणार नव्हते. पर मुलखात मोहिमा काढाव्यात आणि जमेल तेवढे धन जमा करावे असा धाडशी विचार नेतोजी काकांचा होता, ज्यासाठी आमच्याकडे तुर्तास तेवढी कुमक नव्हती आणि आमची तेवढी ताकदही नव्हती. त्यासाठी फौज लागणार होती आणि फौज उभी करण्यासाठी मुळात धनाची गरज होती. तेव्हा तोही विचार बैठकीत पटला नाही. तुर्तास सावकाराकडून कर्ज घ्यावे अशी एक सूचना डबीर काकांच्या मुखातून निघाली. आमच्या मुलखात खूप धनाढ्य लोक आहेत, त्यातले 5 लोक जरी आपल्या बाजूने उभे राहिले तरी आपले बरेच प्रश्न सुटतील. हा त्यांचा प्रस्ताव सर्वांना पटला. आऊसाहेबांनी हे पूर्वी आजमावून पाहिले होते, परंतु आमच्यापर्यंत अशा धनाढ्य लोकांच्या सर्जीला ना आम्ही उतरलो होतो ना आमचे नेक मनसुबे. उलट आम्ही त्यांच्यासाठी दुश्मन ठरत होतो. त्यांच्या डोळ्यात खुपत होते. आम्हाला आजवर जो काही पाठिंबा मिळाला होता तो फक्त सामान्य रयतेचा होता. आम्ही त्यांना विश्वास देत होतो, संरक्षण देत होतो आणि बदल्यात ते आम्हाला निष्ठा देणार होते. पिढ्यानपिढ्या चालत आलेली जुलमी जहागिरी मानसिकता आम्ही स्वीकारली नव्हती. त्यामुळे मातब्बर प्रतिष्ठित लोकांचे आम्ही दुश्मन झालो होतो. आमच्यासमोर 2 पर्याय असताना आम्ही स्वराज्याच्या खेळात विस्थापितांची निष्ठा निवडली होती आणि प्रस्थापितांचा रोष ओढावून घेतला होता. त्यामुळे धनाचा प्रश्न आम्हाला सोडवावा लागणार होता. जे धनवान होते ते बेईमान होते, आम्हाला कमी लेखणारे होते. त्यांच्याकडे अपार धनसंपत्ती होती जी आमच्या कुठल्याच कामी पडणार नव्हती. त्यांच्याकडे इतकी दौलत आली कुठून? इतका वेळ शांत असलेल्या आऊसाहेबांनी संतप्त सवाल केला. गनिमीशहांची पायदूळ चाटून त्यांना आमिष देऊन ताकद कमावून यांनी स्वतःचे घर भरले. त्यांच्याकडून ताकद कमावली आणि त्या ताकदीचा वापर काय केला? त्याचा वापर रयतेच्या लुटण्यासाठी आणि स्वतःच्या जहागिरी वाढवण्यासाठी केला. अश्विनी संकट कोसळले असताना रयतेला यांच्याकडून दयेची अपेक्षा असताना त्याच वेळी सामान्य रयतेच्या जमिनी दुष्काळात स्वतःच्या नावे करून त्यावर मजूर म्हणून कोणी ठेवले? वरून त्यांच्यावर वाटेल तो अन्याय कोणी केला? बाहेरून आलेल्या गमिनींना आपल्या देशात कोणी घुसू दिले? गोरगरिबांवर अत्याचार कोणी होऊ दिले? वेळ पडल्यावर गोरगरिबांच्या बायका गनिमांच्या पायावर ढकलून त्यांची मर्जी कोणी मिळवली? निव्वळ अन्याय आणि अत्याचार करून मोठी झालेली ही लोक
वाईट काळात जर गरीब जनतेला पोषक होणार नसतील आणि आमच्या नेक मनसुब्यात सामील होऊन आमचा आधार होणार नसतील तर आपली पहिली लढाई ह्याच लोकांसोबत असेल. बैठक स्तब्ध होऊन आऊसाहेबांना ऐकत होते. आऊसाहेबांचा अभ्यास, मुद्देसूद बोलणे, रयतेची मातृत्वाने काळजी वाहणे, अन्यायाविरुद्धची चीड, तो आवेश पाहिला आणि आम्ही सर्व थक्क होऊन त्यांच्याकडे बघत राहिलो. शिवबा, आऊसाहेबांची निर्धारी साध ऐकून आम्ही आमचे कान खडे केले. आऊसाहेबांचा आदेश ऐकण्यासाठी आम्ही सिद्ध होतो. शिवबा राजे, योग्य समय आला आहे असे समजा. मुलखात समानता प्रस्थापित करा. पाटील, कुलकर्णी, देशमुख, देशपांडे, साहुकार, सरदार, दरकदार अशा सर्व लोकांच्या याद्या तयार करा. सर्वांची बित्तन बातमी काढा. वर्गवारी करा. कोणी कुठल्या मार्गे आपले पोट भरले आणि धन कमवले आहे याचे तपशील घ्या. त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा हर प्रयत्न करा. स्वराज्यकामी सोबत येण्यास आणि सहकार्य करण्यास जे लोक सामील असतील त्यांना मोठ्या दिलाने सामील करून घ्या. समजुतीने शक्य होत नसेल तर दंड आणि भेदाचा वापर करा. सगळे मार्ग बंद झाले तर त्यांच्या घराला बळाचा वापर करून खंत्या लावा. पण मूळ रयतेचा पैसा रयतेच्या कामी येईल असे करा. आऊसाहेब जे बोलत होत्या ते महत्वाकांक्षी आणि अवघड होते हे भरली बैठक जाणून होती. परंतु ते किती गरजेचे आहे ते फक्त आम्ही जाणत होतो. आऊसाहेब माफ करा, परंतु या अशा बड्या लोकांशी खुले शत्रुत्व घेणे आपल्याला तुर्तास परवडणार नाही. दादोजी पंतांनी आपली शंका उपस्थित केली. आऊसाहेब आमच्या मणीचे बोलल्या होत्या. आम्ही मुळीच शांत बसणार नव्हतो. दादोजी काका, नफ्या तोट्याचा विचार करायला आम्ही काही व्यापारी नाही. गरीब आणि भरडलेल्या रयतेच्या सुख समाधानासाठी शपथ घेऊन मांडलेला हा डाव आहे. त्यासाठी 4 मातबर मंडळींनी अंगावर घ्यायला आपल्याला तयार राहावे लागेल आणि आपण त्यांच्याशी खुले शत्रुत्व घेणार नाही. हर प्रकारे त्यांना सामील करून घेण्याचाच आपला प्रयत्न असेल आणि एखादा दुसरा हेकेखोर आपल्याला खोडा घालत असेल तर त्याला दुसरा पर्याय नाही. आपण जर अशा छोट्या मोठ्या 1-2 बंडांचा बिमोड करणार नसू तर आदिलशाही आणि पुढे वेळ पडल्यास मोगलाशी कसे लढणार आहोत. आपल्याला मिळालेल्या तुकड्यावर आपण समाधानी राहावे आणि आदिलशाची चाकरी इनामे इतबारे करावी या मताचे दादोजी पंत आमच्या युक्तिवादावर कधीच समाधानी नव्हते. परंतु त्यावेळी ते पुढे काही बोलले नाही. आऊसाहेबांनी आपले बोलणे बैठकीला उद्देशून पुढे सुरूच ठेवले. धनाचे साठे मंदिरात, किल्ल्यावर किंवा इतर गुप्त ठिकाणी सुरक्षित ठेवण्याचा प्रकार पूर्वपार चालत आला आहे. अशा गुप्त धनाचा शोध घ्या. आजवर आमच्या देवी देवता या कारणे सुद्धा कित्येक वेळा बाटल्या गेल्या आहेत. असे प्रकार आढळून आल्यास तिथून ते धन मोकळे करा आणि आमचे पवित्र देव सुरक्षित करा. स्वराज्यात 2 गोष्टी इथून पुढे अंमलात आल्या पाहिजेत, त्या म्हणजे समता आणि एकछत्री अंमल. आऊसाहेब म्हणतील तेच होणार होते. नवे आम्ही ते काही करून घडून आणणार होतो. क्रमशः